हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण KDNची 2025 रिक्रुटमेंटसाठी कॉमन टॉपिक जो आहे तो राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005चा कॉमन टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये आज आपण सेक्शन 11 कंप्लीट करत आहे, थर्ड पार्टी इन्फॉर्मेशनचा. ठीक आहे. याच्या आधी आपण सेक्शन 10 पर्यंत व्हिडिओज बनवलेले आहे. ज्यांनी ते व्हिडिओज नाही बघितले आतापर्यंत ते पण व्हिडिओज बघून घ्या. पूर्ण प्लेलिस्टमध्ये दिलेले आहेत आणि प्लेलिस्टला सेव्ह सुद्धा करून घ्या. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. जर तुम्हाला असेच कंटिन्यू व्हिडिओ हवे असतील तर व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा. तर चला स्टार्ट करूया आपण सेक्शन 11 थर्ड पार्टी इन्फॉर्मेशनचे MCQs. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज थर्ड पार्टी अंडर सेक्शन 11 ऑफ द RTI ॲक्ट. RTI कायद्यातील कलम 11 नुसार तृतीय पक्ष म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे द अप्लिकंट रिक्वेस्टिंग इन्फॉर्मेशन, सेकंड द पब्लिक ऑथॉरिटी, third the person or entity to whom the information relate, and fourth information committee. The correct answer is third, a person or entity to whom the information relates. माहिती ज्यांच्याशी संबंधित आहे अशी व्यक्ती किंवा संस्था. Next, second, within how many days must the PIO issue notice to third party under the section 11 of 1. कलम 11(1) नुसार माहिती अधिकारी तृतीय पक्षाला किती दिवसात नोटीस देतो? तर बघा, ऑप्शन आहे 2 days, 5 days, 10 days, 30 days. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, 5 days, 5 दिवस. नेक्स्ट, थर्ड, व्हॉट काइंड ऑफ इन्फॉर्मेशन इज टिपिकली इन्व्हॉल्व इन थर्ड पार्टी केसेस. तृतीय पक्ष प्रकरणामध्ये सामान्यतः कोणती माहिती असते? तर बघा, ऑप्शन आहे गव्हर्नमेंट डिसिजन, सेकंड बजेट डिटेल, थर्ड कॉन्फिडेन्शियल और सप्लाइड बाय थर्ड पार्टी, अँड फोर्थ पॉलिटिकल पार्टी मॅनिफेस्टो. करेक्ट आन्सर आहे थर्ड, कॉन्फिडेन्शियल और सप्लाइड बाय थर्ड पार्टी, गोपनीय किंवा तृतीय पक्षाद्वारे पुरवले. नेक्स्ट, फोर्थ, इफ इन्फॉर्मेशन इन्व्हॉल्व थर्ड पार्टी अँड इज अ कॉन्फिडेन्शियल, व्हॉट मस्ट द PIO डू. माहिती तृतीय पक्षाशी संबंधित आणि गोपनीय असल्यास माहिती अधिकारी काय करतो? तर बघा, ऑप्शन आहे इमिडिएटली रिजेक्ट द रिक्वेस्ट, सेकंड गिव एक्सेस विदाउट नोटीस, थर्ड सेंड रिटर्न नोटीस टू थर्ड पार्टी, अँड फोर्थ रेफर्स टू द सुप्रीम कोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, सेंड रिटर्न नोटीस टू थर्ड पार्टी, तृतीय पक्षाला लेखी नोटीस पाठवतो. नेक्स्ट, फिफ्थ, हाऊ लॉंग डज थर्ड पार्टी गेट टू रिस्पॉन्ड टू द नोटीस. तृतीय पक्षाला उत्तर देण्यासाठी किती वेळ दिला जातो? तर बघा, ऑप्शन आहे 5 days, 7 days, 10 days, 15 days. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, 10 days, 10 दिवस. नेक्स्ट, सिक्स्थ, हू इंटरेस्ट इज वेटेड अगेन्स्ट द पब्लिक इंटरेस्ट इन थर्ड पार्टी केसेस. तृतीय पक्ष प्रकरणामध्ये सार्वजनिक हिताच्या विरोधात कोणाचे हित मोजले जाते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट अप्लिकंट इंटरेस्ट, सेकंड गव्हर्नमेंट इंटरेस्ट, थर्ड पार्टी इंटरेस्ट, अँड फोर्थ RTI कमिशन इंटरेस्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पार्टी इंटरेस्ट, तृतीय पक्षाचे हित. नेक्स्ट, 7, व्हॉट एक्सेप्शन अलाउज डिस्क्लोजर डिस्पाइट थर्ड पार्टी ऑब्जेक्शन्स. ठीक आहे. तृतीय पक्षाच्या आक्षेप असूनही माहिती उघड करण्याची कोणती अपवादात्मक अट आहे? तर बघा, ऑप्शन आहे ऑफिसर चॉईस, सेकंड लार्ज पब्लिक इंटरेस्ट, थर्ड हायकोर्ट अप्रुव्हल, अँड फोर्थ इफ अप्लिकंट इज BPL. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, लार्जर पब्लिक इंटरेस्ट, व्यापक सार्वजनिक हित. नेक्स्ट, 8, when must the PIO make a decision after receiving a request without involving third party. तृतीय पक्षाशी संबंधित विनंती मिळाल्यावर माहिती अधिकाऱ्याने किती दिवसात निर्णय द्यावा? तर बघा, ऑप्शन आहे विदिन 20 days, 30 days, 40 days, अँड 60 days. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, विदिन 40 days, 40 दिवसात. नेक्स्ट, 9th, व्हॉट मस्ट द PIO इन्फॉर्म द थर्ड पार्टी इन द फायनल नोटीस. शेवटच्या नोटीसमध्ये माहिती अधिकारी तृतीय पक्षाला काय सांगतो? तर बघा, ऑप्शन आहे डेट ऑफ RTI ॲक्ट, सेकंड राईट टू अपील अंडर सेक्शन 19, सेकंड सॅलरी ऑफ द अप्लिकंट, अँड फोर्थ इन्फॉर्मेशन कमिशनर नेम. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, राईट टू अपील अंडर सेक्शन 19, कलम 19 अंतर्गत अपील करण्याचा अधिकार. तसंच बघा, KDMची राईट टू इन्फॉर्मेशन पब्लिक ॲक्टची इन्फॉर्मेशन ॲक्टची PDF अवेलेबल आहे. शॉर्ट नोट्स प्लस MCQs दिलेले आहे, 500 MCQs, टोटल 31 सेक्शन प्लस थेरी MCQs दिलेले आहे, ज्याची प्राईस आहे 50 रुपीज. ज्यांना पण ही PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. इंग्लिशमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. बघा, नेक्स्ट आहे 10th,
विच सेक्शन गिव्स थर्ड पार्टी द राईट टू अपील अगेन्स्ट डिस्क्लोजर डिसिजन. माहिती उघड करण्याचा निर्णयाविरुद्ध तृतीय पक्षाला अपील करण्याचा हक्क कोणत्या कलमात आहे? तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 11, सेक्शन 18, सेक्शन 19, सेक्शन 20. द करेक्ट आन्सर आहे थर्ड, सेक्शन 19, कलम 19. नेक्स्ट 11. इफ थर्ड पार्टी सबमिट ऑब्जेक्शन हू टेक फायनल डिसिजन. जर तृतीय पक्ष आक्षेप घेतो तर अंतिम निर्णय कोण घेतो? तर बघा ऑप्शन आहे द अप्लिकंट, सेकंड द कोर्ट, थर्ड द पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर अँड द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. करेक्ट आन्सर आहे थर्ड द पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, ज्याला PIO म्हणतो, माहिती अधिकारी. नेक्स्ट 12th. व्हॉट इज द टाइमलाइन फॉर PIO टू डिसाइड आफ्टर रिसिव्हिंग RTI इन्व्हॉल्विंग थर्ड पार्टी. तृतीय पक्षाशी संबंधित RTI प्राप्त झाल्यावर माहिती अधिकारी निर्णय देण्यासाठी किती दिवसाची मर्यादा आहे? तर बघा ऑप्शन आहे 10 days, 30 days, 40 days, 45 days. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 40 days, 40 दिवस. नेक्स्ट 13. व्हॉट डज PIO कन्सिडर बिफोर डिस्क्लोजिंग थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन. तृतीय पक्षाची माहिती उघड करताना माहिती अधिकारी कोणते तत्व लक्षात घेतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कोर्ट जजमेंट ओनली, सेकंड ऑफिसर मूड, थर्ड पब्लिक इंटरेस्ट वर्सेस थर्ड पार्टी हार्म अँड फोर्थ अप्लिकंट इन्कम. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पब्लिक इंटरेस्ट वर्सेस थर्ड पार्टी हार्म, सार्वजनिक हित विरुद्ध तृतीय पक्षाला होणारी हानी. नेक्स्ट 14. हू इज एंटायटल्ड टू बी नोटिफाईड बिफोर डिस्क्लोजिंग कॉन्फिडेन्शियल थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन. गोपनीय तृतीय पक्ष माहिती उघड करण्यापूर्वी कोणाला सूचित करणे आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे अप्लिकंट, पार्लमेंट, कन्सर्न थर्ड पार्टी अँड फोर्थ गव्हर्नर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कन्सर्न थर्ड पार्टी, संबंधित तृतीय पक्ष. नेक्स्ट 15. डज सेक्शन 11 अप्लाय इफ इन्फॉर्मेशन वॉज नॉट मार्क कॉन्फिडेन्शियल. जर माहिती गोपनीय म्हणून नमूद केली नसेल तर कलम 18 लागू होते का? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट यस ऑलवेज, सेकंड नो, थर्ड ओनली विथ कोर्ट ऑर्डर अँड फोर्थ ओनली इफ PIO फील्स इट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड नो. ठीक आहे. नेक्स्ट 16. सेक्शन 11 एन्श्योर्स, कलम 11 याची खात्री करते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन इज ऑलवेज डिनाइड, सेकंड पब्लिक ओपिनियन इज रेकॉर्डेड, थर्ड फेअर अपॉर्च्युनिटी टू थर्ड पार्टी अँड फोर्थ कोर्ट ऑर्डर इज टेकन. करेक्ट आन्सर आहे थर्ड फेअर अपॉर्च्युनिटी टू थर्ड पार्टी, तृतीय पक्षाला न्याय संधी मिळते. नेक्स्ट 17. इफ थर्ड पार्टी डज नॉट रिप्लाय विदिन 10 days PIO इज. जर तृतीय पक्ष 10 दिवसात उत्तर दिले नाही तर माहिती अधिकारी काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑटोमॅटिकली रिजेक्ट RTI, सेकंड वेट फॉर 30 more days, थर्ड प्रोसीड विथ डिसिजन अँड फोर्थ सेंड टू कोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड प्रोसीड विथ डिसिजन, निर्णयावर पुढे जातो. नेक्स्ट 18. ट्रेड सिक्रेट्स कॅन बी प्रोटेक्टेड अनलेस. व्यावसायिक गुपिते सुरक्षित राहू शकतात जोपर्यंत. तर बघा ऑप्शन आहे दे आर आउटडेटेड, सेकंड अप्लिकंट इज गव्हर्नमेंट ऑफिशियल, थर्ड पब्लिक इंटरेस्ट डिमांड डिस्क्लोजर अँड फोर्थ थर्ड पार्टी इज कंपनी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पब्लिक इंटरेस्ट डिमांड डिस्क्लोजर, सार्वजनिक हितात माहिती देणे आवश्यक असेल तर. नेक्स्ट 19. नोटीस टू थर्ड पार्टी अंडर सेक्शन 11 इज. कलम 18 अंतर्गत तृतीय पक्षाला दिली जाणारी नोटीस ही काय असते? तर बघा ऑप्शन आहे ऑप्शनल, मॅन्डेटरी, डिलेड, वर्बल ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड मॅन्डेटरी मीन्स बंधनकारक. नेक्स्ट 20. थर्ड पार्टी सबमिशन मस्ट बी. तृतीय पक्षाचे निवेदन कसे असले पाहिजे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली ओरल, सेकंड ओनली रिटर्न, थर्ड रिटर्न ऑर ओरल अँड फोर्थ गिवन बिफोर फिलिंग RTI. तर करेक्ट आन्सर आहे रिटर्न ऑर ओरल, लेखी किंवा तोंडी. नेक्स्ट 21. व्हॉट काइंड ऑफ थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन इज युजली कॉन्फिडेन्शियल. तृतीय पक्षाची कोणती माहिती सामान्यतः गोपनीय असते? बघा ऑप्शन आहे कोर्ट जजमेंट, सेकंड टॅक्स रेकॉर्ड, थर्ड ट्रेड और पर्सनल और लीगल डेटा, फोर्थ न्यूज आर्टिकल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ट्रेड, पर्सनल और लीगल डेटा, व्यापार, वैयक्तिक किंवा कायदेशीर माहिती. नेक्स्ट 22. हू गेट्स अपील राईट अंडर द सेक्शन 19 इन थर्ड पार्टी केस. तृतीय पक्ष प्रकरणात कलम 19 अंतर्गत अपील करण्याचा हक्क कोणाला आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अप्लिकंट ओनली, सेकंड ओनली इन्फॉर्मेशन कमिशन, थर्ड थर्ड पार्टी अँड फोर्थ हायकोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पार्टी, तृतीय पक्ष. नेक्स्ट 23. सेक्शन 11 अप्लाइज वेन. कलम 11 लागू होते जेव्हा. तर बघा ऑप्शन आहे RTI इज रिजेक्टेड,
सेकंड, इन्फॉर्मेशन बिलॉंग्स टू थर्ड पार्टी अँड इट्स कॉन्फिडेन्शियल. थर्ड, नो ऑफिसर इज अवेलेबल अँड फॉर कंप्लेंट इज मेड टू पोलीस. द करेक्ट आन्सर आहे सेकंड, इन्फॉर्मेशन बिलॉंग्स टू थर्ड पार्टी अँड इज कॉन्फिडेन्शियल. माहिती तृतीय पक्षाची आणि गोपनीय असते ते. नेक्स्ट 24, डिसिजन नोटीस टू थर्ड पार्टी मस्ट मेन्शन. तृतीय पक्षाला पाठवलेला निर्णय नोटीसमध्ये काय नमूद करणे आवश्यक आहे. तर बघा ऑप्शन आहे कॉपी ऑफ कॉन्स्टिट्यूशन. सेकंड, अपील प्रोव्हिजन अंडर सेक्शन 19. थर्ड, आयडेंटिटी ऑफ अप्लिकंट अँड फोर पेनॉल्टी डिटेल्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, अपील प्रोव्हिजन अंडर सेक्शन 19. कलम 19 अंतर्गत अपीलची तरतूद. नेक्स्ट 25, हू डिटरमाइन इफ पब्लिक इंटरेस्ट आउटवेज थर्ड पार्टी हार्म. सार्वजनिक हित तृतीय पक्षाच्या हानीपेक्षा जास्त आहे का हे कोण ठरवते. तर बघा ऑप्शन आहे अप्लिकंट, पार्लमेंट, पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, मीडिया. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, माहिती अधिकारी. तसंच बघा MCQ PDF अवेलेबल आहे कंबाईन इंग्लिश आणि मराठी. थेरी प्लस MCQज PDF आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशनची, इंग्लिश मराठी सेपरेटमध्ये. तसंच अकाउंट्सची PDF अवेलेबल आहे, JEE सिव्हिलची PDF अवेलेबल आहे आणि करंट अफेअर्सच्या PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तिथनं तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.